जिल्हा संपादक हमीद शेख, रावेर. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद रावेर शहरात उमटले आहेत. या अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी रावेरमधील सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय नागरिक आक्रमक झाले असून नराधम आरोपी भीमाशंकर कांबळे याला 30 दिवसांच्या आत फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात संतप्त नागरिकांनी तहसीलदार दीपा जेधे यांना निवेदन सादर केले. सुटीसाठी आजीकडे आलेल्या निरागस बालिकेवर 65 वर्षीय नराधमाने केलेले कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. रावेरकरांनी एकत्र येत भरचौकात आरोपीचा धिक्कार केला. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला 30 दिवसांच्या आत मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, जेणेकरून समाजात विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कायद्याचा कठोर धाक बसेल, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष संगीता महाजन, डॉ. योगिता पाटील, जयश्री शिंदे आणि जयंत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. निवेदन देतेवेळी शिवसेनेचे प्रल्हाद महाजन, जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, भारतीय जनता पक्षाचे पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, शिंदे सेनेचे अध्यक्ष वाय.व्ही. पाटील, पीपल्स बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संदीप राजपूत यांसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात वकील योगेश गजरे, प्राध्यापक राजेंद्र उपाध्ये, डॉ. राजेंद्र आठवले आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन या घटनेचा निषेध केला. कायदा तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय कडक शिक्षा याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये बाय लॉ सुद्धा तुम्ही जाऊ शकता. बाय लॉ तुम्हाला फास्ट ट्रॅक मध्ये 15 दिवसात ते 20 दिवसामध्ये एव्हरीडे सेशन बसतं. एव्हरीडे सेशन बसून बाय ट्रॅक बाय लॉ त्याला तुम्ही फाशीची शिक्षा करू शकता. तर हे बाय लॉ जाऊन सुद्धा होऊ शकतं. तर होऊ शकतं तर का होत नाहीये ह्याचं आम्हाला वाईट वाटतं आहे. महिला म्हणून, एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मला असं वाटतं की चाइल्ड प्रोटेक्शन ऍक्ट हा अतिशय स्ट्रिक्ट झाला पाहिजे आणि त्याच्यावरती अतिशय स्ट्रिक्ट ही कारवाई झालीच पाहिजे आणि ते अतिशय महत्वाचं आहे. तरच आम्हाला आमच्या मुलांना मोकळं सोडायला बरं वाटेल. ती साधी तिच्या आजीकडे आलेली खेळत असणाऱ्या पोरीवर अत्याचार करता म्हणजे काय? म्हणजे मग आम्ही आमच्या मुलांना आजींकडे पाठवायचं नाही? आम्हाला तेवढं पण आता स्वातंत्र्य राहिलं नाहीये. तर बाय लॉ आता सरकार खूप चांगलं आहे, अतिशय मदत करत आहे, चांगल्या गोष्टी करत आहे. तर ह्याच्यावरती थोडंसं लक्ष घालून सरकारने केलं तर ही गोष्ट नक्की अगदी चौकटीत बसून व्यवस्थितरित्या करता येणार आहे. जसं दादांनी सांगितलं, थोडं चौकटीच्या बाहेर जाऊन काही ठिकाणी केलेलं आहे, पण हे चौकटीत राहून पण करता येणार आहे. त्याच्यामुळे सरकारने कृपया याच्यात लक्ष घालावं आणि हे करावं अशी आमच्या सगळ्यांची नम्र विनंती आहे. थँक्यू. नसरापूर या ठिकाणी माणुसकीला काळिंबा फासणारी जी घटना घडली आहे, त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी रावेर परिसरातील सर्वच महिला आहेत, पुरुष आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माननीय तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बदलापूरमध्ये घटना झाली होती. त्या घटनेच्या 8व्या दिवशी त्या नराधमाला ऑन दी स्पॉट खतम केलं होतं. ते कोणत्या पद्धतीने काय केलं ते शासनाने करावं. फक्त याला पुढच्या 8 दिवसात याला नष्ट करावं, आमची हीच मागणी आहे. धन्यवाद. आज ही जी महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या ठिकाणी विकृत घटना घडलेली आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. आणि ह्या घटना महाराष्ट्राच नव्हे पूर्ण भारतामध्ये एकसारख्या वाढत आहे. तेव्हा क्राईम कुठे शिल्लक आहे का हा प्रश्न विचारायचा वाटतो. क्राईम वाढत असताना सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा नको. आणि अशा घटनांसंबंधी माझं मत आहे, कडक कायदे व्हायला पाहिजे. मी जे बोलेल ते कदाचित कोणाला आवडणार नाही. अरबस्तान आणि दुबईमध्ये जसे कायदे आहे, अशा हलकट लोकांना लगेच तात्काळ द्यावून खतम केलं जाते, तसे कायदे भारत सरकारने करायला पाहिजे. ह्या बाबतीत तरी ते इतर ठिकाणी ठीक आहे, तारीख पे तारीख कायदे खूप वाढतात, पण सगळे कागदावर आहे. ते प्रत्यक्षात उतरत आहे का? साध्या गोष्टीमध्ये तारीख पे तारीख जामीन पुन्हा हे चालू आहे भारतामध्ये. याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते आणि अशा लोकांना प्रोत्साहन मिळते. हा 5 वर्षापूर्वी पुन्हा सुटला, हा तेव्हा मेला असता तर ही घटना घडली असती का? हे मॅडमने बरोबर सांगितलं, योगिता मॅडमने. हे सुटतं कसं काय? आमचा हा आक्रोश आहे की हा